बाळूमामांच्या मंदिरात आलेलो आहे। या ठिकाणी आज जे दोन शिवलिंग या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महादेव मंदिर, बाळूमामांचे मंदिर, भक्त निवास, नातेपुते मंदिर आणि येथील परिसर दाखवणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा। हे मंदिर शेवगावच्या पूर्व दिशेला ठाकूर निमगाव शेवगाव रस्त्यावर शेवगाव पासून 6 किलोमीटर अंतरावर माळेगाव देवळा या गावाजवळ आहे। नमस्कार मंडळी, मी संतोष तुमचं स्वागत करतो टुरिस्ट संतोष या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज मी आलो आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील माळेगाव जवळ येथील शिखर शिंगणापूर महादेव मंदिर आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। हे माझ्या मागे शिखर शिंगणापूर महादेव मंदिर आहे। तर चला तर आता आपण इथे जाऊयात। संभाजीनगर बीड हायवेवर असलेल्या बाग पिंपळगाव पासून राक्षी ठाकूर निमगाव मार्गे या ठिकाणी येता येते। बाग पिंपळगाव येथून 53 किलोमीटर अंतरावर असून राक्षी हे गाव 6.5 किलोमीटर अंतरावर आहे। शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेव मंदिर आणि अमृतेश्वर बळी मंदिर या दोनही मंदिरांचा व्हिडिओ मी या अगोदरच आपल्या या चॅनलवर अपलोड केलेला आहे। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, ते व्हिडिओही आपण पाहू शकता। मंदिराच्या परिसरात सावली देणारी अनेक झाडे आहेत। मंदिराच्या समोर भव्य असा सभामंडप असून सभामंडपात सद्गुरू काळोजी बाबा यांची संजीवन समाधी आहे आणि त्याच्याच मागे नंदीदेव विराजमान आहेत। सद्गुरू काळोजी बाबा यांच्या विनंतीला मान देत महादेव आणि पार्वती जनकल्याणार्थ हे एकाच शिवपिंडीत विराजमान झाले होते, म्हणून येथील शिवपिंडीत 2 शिवलिंग आपल्याला दिसतात। ओम नमः शिवाय। या ठिकाणाविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात येथील व्यवस्थापकांकडून। नमस्कार। बाबासाहेब वाकडे, हां अध्यक्ष महादेव देवस्थान शेवगाव। तर या ठिकाणी सद्गुरू काळोजी बाबा हां हे शिखर शिंगणापूरला पायी वारी करायचे, अशी त्यांची 12 वर्षाची वारी पूर्ण झाल्यानंतर महादेव पार्वतीसह कुटुंब बाबांना भेटायला स्थळी आले आणि या शेजारीचे एक आपलं नातेपुते म्हणून मंदिर आहे, त्या ठिकाणी महादेव पार्वतीचा आणि गणेश कार्तिक यांचा या भूमीला पदस्पर्श झालेला असं ते नातेपुते मंदिर। या ठिकाणी आज जे 2 शिवलिंग दिसतात ते महादेव आणि पार्वतीचे आहेत। आणि सद्गुरू काळोजी बाबांना भगवंताने त्यावेळेस विचारलं, तुम्हाला काय पाहिजे ते सांगा। तर बाबांनी सांगितलं, चंद्र सूर्य असेपर्यंत तुम्ही या ठिकाणी राहिलं पाहिजे। त्यानुसार स्वतः महादेव आणि पार्वतीला या ठिकाणी स्थापित व्हावं लागलं, म्हणून या ठिकाणी महादेव आणि पार्वतीचे 2 स्वयंभू शिवलिंग आहेत। सद्गुरू काळोजी बाबांनी थकल्यानंतर आषाढी अमावस्या आणि श्रावणाचा पहिला दिवस या दिवशी या ठिकाणी संजीवन समाधी घेतली। बाबांची ज्या दिवशी समाधी घेतली त्या दिवशी अहिल्यादेवी, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी ह्या काशीला होत्या। त्यांना तो दृष्टांत झाला की एक शिवभक्तांनी समाधी घेतलेली आहे, परंतु महादेव पार्वतीचं मंदिर बांधण्याचं काम अपूर्ण राहिले। त्यानंतर अहिल्यादेवींनी 1745 नंतर या मंदिराचा पहिला जीर्णोद्धार केला। या ठिकाणी 1995 पासून हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज झुंबड यांनी अखंड हरिनाम सप्ताह सुरू केला आणि त्या माध्यमातून या परिसराला धार्मिकतेची आवड निर्माण झाली। आणि या ठिकाणी जे महादेव पार्वतीचं मंदिर अहिल्यादेवींनी जे जीर्णोद्धार केलेलं होतं त्याची पडझड झाली। त्याच्यानंतर काळोजी बाबांच्या संजीवन समाधीवर एक त्या काळातलं बांधलेलं मंदिर त्याचं पण शिखर पडलं होतं आणि मग ते पांडुरंग महाराजांनी आवाहन केल्यानुसार भक्तांनी या ठिकाणी वर्गणी गोळा करायला सुरुवात करून या ठिकाणी हे जे आज तुम्हाला उभं दिसतंय सोनेरी मंदिर हे भक्तांच्या वर्गणीतून झालेलं आहे आणि शासनाच्या निधीतून अशी विकास कामे या ठिकाणी झालेली आहेत। अशा पद्धतीनं शेवगाव तालुक्यामध्ये ब वर्ग दर्जा असलेलं शासनाचं हे एकमेव महादेव पार्वतीचं मंदिर आहे। यात्रा उत्सव
यात्रा उत्सव पूर्ण श्रावण महिन्यामध्ये या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम घेतले जातात. हां. दुसरा श्रावण सोमवार ते तिसरा श्रावण सोमवार अखंड हरिनाम सप्ताह असतो. त्यानंतर दर एकादशीला कार्यक्रम होतो. त्यानंतर महादेव पार्वतीच्या भूमीला जो पदस्पर्श झाला माघ शुद्ध 13 हां. या स्थितीला या ठिकाणी वार्षिक यात्रा भरते आणि मोठा भंडाऱ्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी होतो. शिवरात्र सुद्धा चांगल्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साजरी केली जाते आणि परिसरातून पूर्ण तालुक्यातून जिल्ह्यातून या शिवरात्रीला आणि तिसऱ्या श्रावण सोमवारी भाविक येत असतात. सुमारे 5 लाखाच्या वर भाविक वर्षभरात येत असल्यामुळं शासनाने या देवस्थानला ब वर्ग दर्जा दिलेला आहे. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद. या मंदिराच्या कळसाला सोनेरी रंग दिलेला असल्यामुळे दुरूनच हे मंदिर चमकते आणि भाविकांचे लक्ष वेधून घेते. मंदिर परिसरात पुरातन मंदिराचे अवशेष आपल्याला दिसतात. या बाजूला बाळूमामांचं मंदिर आहे. आता आपण तिथे जाणार आहोत. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला बाळूमामांचे मंदिर आहे. आता मी बाळूमामांच्या मंदिरात आलेलो आहे. या बाजूला बाळूमामांची मूर्ती आहे आणि इथं काठी आणि घोंगडी आहे. असे व्हिडिओ बनवण्यासाठी फार मेहनत लागते, त्यामुळे व्हिडिओला लाईक करा. तुमच्या एका लाईकमुळे माझे प्रोत्साहन वाढते आणि असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते, त्यामुळे व्हिडिओला लाईक करा. महादेव मंदिराच्या बाजूलाच इथं भक्तनिवास आहे. येथील भक्तनिवास हा यात्रा उत्सवाच्या वेळेस चालू असतो. महादेव मंदिरापासून हाकेच्या अंतरावर नातेपुते मंदिर आहे. आता आपण नातेपुते मंदिर पाहणार आहोत. आता मी भक्तनिवासच्या मागच्या बाजूला आलेलो आहे. त्या तिथं आहे भक्तनिवास आणि या बाजूला आहे महादेवांचं मंदिर. तर चला तर आता आपण इथेही दर्शन घेऊयात. हे आहे नातेपुते मंदिर. हे मंदिर लिंबाच्या झाडाखाली असून या मंदिराचे प्रवेशद्वार हे लहान आहे. महादेव सहपरिवारासह या ठिकाणी अवतरले होते असे सांगितले जाते. म्हणून या ठिकाणी महादेव, पार्वती, कार्तिकेय आणि श्री गणेश हे एकाच शिवपिंडीत शिवलिंगाच्या रूपात विराजमान आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. या व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंटमध्ये हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. या व्हिडिओला जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा. शेअर केल्यामुळे इतरांना या ठिकाणाची माहिती होईल आणि महादेवांचे दर्शन घडेल. तुम्ही जर शेवगावला कधी आलात तर शेवगावपासून अवघ्या 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या या महादेव मंदिराला अवश्य भेट द्या. लवकरच पुन्हा भेटूया एका नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.